Hello student, this is More sir here. Today we are going to learn about our third part of the lesson, that is 1.8 Voyaging towards excellence. साधारणतः यापूर्वी जे आहे मी या लेसनचे दोन पार्ट जे आहेत ते अपलोड केलेत. आज आपण थर्ड पार्ट जो आहे तो बघणार आहोत. सो लेट स्टार्ट फ्रॉम पेज नंबर 82, लास्ट पॅराग्राफ, कमिंग बॅक टू माय ग्रुप्स इन IIT. सो लक्षात ठेवा, इथून आपण बघणार आहोत. बघा, कमिंग बॅक टू माय ग्रुप्स इन IIT, माय फ्रेंड्स वेअर नॉट ओनली मोर इंटेलिजंट दॅन मी बट दे वेअर व्हेरी वेल रीड. ते सांगितले की IIT मध्ये असताना जे माझे मित्र होते ते माझ्यापेक्षा हुशार, म्हणजे माझ्यापेक्षा हुशारच नव्हते तर काय होते, चांगले वाचकही होते. ओके, सो दे हॅड इंटरेस्ट इन ऑल द सब्जेक्ट्स. त्यांना जे काही सगळे सब्जेक्ट होते, ठीक आहे, त्या सगळ्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट होता. फॉर एक्झाम्पल ते सांगितलं बघा, लाईक सायन्स, टेक्नॉलॉजी, सोशोलॉजी, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, अँथ्रोपॉलॉजी, आर्किओलॉजी, पॉलिटिकल सायन्स एक्सेट्रा. म्हणजे यासारखे जे काही सोशोलॉजी असेल किंवा सायकोलॉजी असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा फिलॉसॉफी, अँथ्रोपॉलॉजी असेल, या सगळ्या सब्जेक्टमध्ये त्या मित्रांना जो आहे तो काय होता, इंटरेस्ट होता. अवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन ऑल ऑफ दिस ब्रांचेस अपार्ट फ्रॉम ऑल द फाईन आर्ट्स सच ॲज म्युझिक, लिटरेचर अँड पेंटिंग्स. त्यांनी सांगितलं की म्युझिक, पेंटिंग हे जर हा पार्ट सोडला, हा पार्ट जर सोडला तर बाकीच्या सगळ्याच याच्यामध्ये काय होता की आमचा जो ग्रुप होता त्यांना सगळ्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट होता. इन शॉर्ट, अवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन ऑलमोस्ट एनिथिंग अंडर द सन. फ्रेज आहे बघा, एनिथिंग अंडर द सन, दॅट इज एव्हरीथिंग. म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये जे आहे आमच्या ग्रुपला काय होता, इंटरेस्ट होता. अँड विच कन्सर्न ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स, म्हणजे मानवी जीवनाशी संबंधित जे काही घटक असतील किंवा मानवी अस्तित्वाचे निगडीत जे काही घटक असतील, या सगळ्या विषयाचा काय होता त्या ग्रुपला, या सगळ्या विषयांमध्ये त्या ग्रुपला काय होता, इंटरेस्ट होता. आय वॉज इमिजिएटली अट्रॅक्टेड टू द ग्रुप अँड डेव्हलप इमेन्स अँड डीप इंटरेस्ट इन ऑल दिस ब्रांचेस ऑफ नॉलेज. आणि ते सांगितलं मी लगेच या सगळं जो काही इंटेलिजंट ग्रुप असेल या मित्रांकडे काय झालं होतं, अट्रॅक्ट झालो होतं. आणि मी पण जे काही बघा काय म्हटलं, डीप इंटरेस्ट इन ऑल दिस ब्रांचेस ऑफ नॉलेज, म्हणजे ह्या ज्या काही ज्ञानाच्या शाखा असतील, हे जे काही सब्जेक्ट असतील याच्यामध्ये मी पण काय केलं होतं, इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली होती. नन ऑफ दी सब्जेक्ट्स वेअर पार्ट ऑफ अवर करिक्युलम. ते सांगितले याच्यापैकी कुठलाही सब्जेक्ट जो असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, पॉलिटिकल सायन्स असेल किंवा सायकोलॉजी असेल, हा आमच्या करिक्युलमचा पार्ट नव्हता ॲट IIT. बट अगेन आय नेवर स्टडीड फॉर स्कोरिंग मार्क्स इन एनी एक्झामिनेशन. पण ते म्हणतात मी परत सांगतो की मी कुठलाही सब्जेक्ट जो आहे तो एक्झामिनेशनमध्ये मार्क्स मिळवण्यासाठी स्टडी केला नाही. ओके, so here was a sea of knowledge in front of me, which I thought was necessary to pass the examination of life, which was far more important than just passing IIT examination. त्यांनी सांगितले की माझ्या पुढे जो काही ज्ञानाचा सागर जो होता तो आयुष्यातल्या ज्या काही परीक्षा असतील, ठीक आहे, म्हणजे आपल्या आयुष्याची परीक्षा पास होण्यासाठी ते नॉलेज जे आहे, ते ज्ञान जे आहे ते खूप गरजेचं असतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की त्याचा अभ्यास करणं जे आहे ते बाकीच्या IIT मध्ये एक्झामिनेशनला अभ्यास करण्यापेक्षा खूप महत्त्वाचं होतं. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बिकम द मास्टर ऑर अन एक्सपर्ट इन दिस ऑल सब्जेक्ट्स, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी टू अंडरस्टँड ॲट लीस्ट द बेसिक प्रिन्सिपल ऑफ द मोस्ट ऑफ दिस सब्जेक्ट्स. त्यांनी सांगितलं की हे जे काही आयुष्याची रिगार्डिंग, जे मानवी जीवनाची रिगार्डिंग जे काही सब्जेक्ट्स असतील, या सब्जेक्ट्समध्ये मास्टर होणे हे खूप अवघड आहे. पण तरीसुद्धा त्यांनी सांगितले की कमीत कमी त्याचं बेसिक जरी मला माहिती झालं तरीसुद्धा ते सांगतात की ते खूप महत्त्वाचं आहे. ओके, so any of us could easily top that GRE examination and migrate to US. त्यांनी सांगितले आमचे जे काही मित्र होते, आमच्यापैकी जे मित्र असतील त्याच्यापैकी कोणीही जर GRE जी एक्झाम जी आहे, म्हणजे ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन जर दिले असते तर चांगले मार्क्सने ते पास झाले असते, इव्हन ते US ला पण गेले असते पुढच्या स्टडीसाठी किंवा जॉबसाठी. बट हाव एव्हर दॅट थॉट नेवर इवन टच अवर माइंड्स. पण त्यांनी सांगितलं असा प्रकारचा विचारही आमच्या मनात येत नव्हता. टू अंडरस्टँड द वर्ल्ड अँड हाऊ इट वर्क्स अँड दॅट सर्विंग इंडिया हर पीपल वॉज फार मोर इम्पॉर्टंट टू अस. त्यांनी सांगितलं इथं भारतातल्या लोकांची सेवा करायची, भारत मातेची सेवा करायची, हाच आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो काही विचार जो होता तो प्रथमदर्शनी आमच्या मनामध्ये होता. सो देअर फोर आय प्लंज इन टू ऑल दिस ब्रांचेस ऑफ नॉलेज. आणि त्यांनी सांगितलं म्हणून प्लंज इन टूचा मीन लक्षात ठेवा, डाईव्ह, सूर मारणे, स्वतःला बुडवून घेणे. त्यांनी सांगितले की त्यामुळे मी हे जे काही ज्ञानाच्या शाखा जे असतील, ज्ञान देणाऱ्या ह्या ज्या गोष्टी असतील, या सगळ्यांमध्ये स्वतःला बुडवून घेतलं होतं. इट वॉज अ पिरियड ऑफ रिनायसन्स फॉर मी. रिनायसन्स मीन लिहिलेलं बघा, अ रिबर्थ ऑर द रिवायवल ऑफ लर्निंग, म्हणजे नवनिर्मितीचा काळ. त्यांनी सांगितलं हा माझ्यासाठी नवनिर्मितीचा काळ होता. वी यूज टू डिस्कस अबाउट रिलेटिव्हिटी, बिग बँग, aesthetics, literature, philosophy, economics and many other subjects that every day until late into the nights. म्हणजे ते आमचा जो काही ग्रुप होता आम्ही नेहमी वेगवेगळ्या जे काही रिलेटिव्हिटी थिअरी असेल किंवा बिग बँग थिअरी असेल किंवा एस्थेटिक असेल, लिटरेचर असेल, फिलॉसॉफी किंवा इकॉनॉमिक्स, याच्यावरती आम्ही रात्री उशिरापर्यंत काय करायचो, चर्चा करत बसायचो. माय कबर्ड वॉज फुल ऑफ द बुक्स ऑन व्हरायटी ऑफ टॉपिक्स. त्यांनी सांगितलं माझ्या कपाटामध्ये खूप सारे पुस्तक होते, वेगवेगळ्या टॉपिकचे खूप सारे पुस्तकं जे आहेत ते कपाटामध्ये होते. इट इज ओनली बिकॉज ऑफ द ह्युमन क्युरियोसिटी दॅट वी हॅव टू बीन एबल टू मेक सच अ
ग्रेट प्रोग्रेस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड सोशल सायन्सेस. आणि त्यांनी सांगितलं काय म्हटलं बघा, इट इज ओनली बिकॉज ऑफ द ह्युमन क्युरियोसिटी. हे फक्त कशामुळे शक्य झालं होतं की आपली जी काही क्युरियोसिटी आहे, मानवाची जी काही क्युरियोसिटी आहे की सायन्स आणि टेक्नॉलॉजी असेल किंवा सोशलॉजी असेल, याच्यामध्ये जे काही नवीन नवीन जे काही शोध लागत आहे, ठीक आहे, सो ते माहिती करून घ्यायची असेल तर म्हणून आपलं पुस्तकं वाचावं लागतात. आणि म्हणून त्यांनी सांगितले की माझ्या कपाटामध्ये खूप सारी पुस्तकं जी आहेत ती तुम्हाला बघायला मिळतील. आय हॅव अ नंबर ऑफ लिमिटेशन्स बट वन थिंग आय एम प्राऊड ऑफ इज द क्युरियोसिटी, ह्युमिलिटी अँड ह्युमॅनिटी. त्यांनी सांगितले मला बऱ्याच मर्यादा पण आल्या असतील की सगळे सब्जेक्ट असतील कदाचित मला स्टडी करता आले नसेल, पण तरी सुद्धा त्यांनी सांगितलंय बट आय एम प्राऊड ऑफ. पण मला अजूनही स्वतःचा काय होतो, अभिमान वाटतो की माझ्याकडे काय आहे, क्युरियोसिटी. क्युरियोसिटी म्हणजे एक जिज्ञासा, एखादी गोष्ट जाणून घ्यायची. इव्हन सांगितलंय ह्युमॅलिटी. ह्युमॅलिटी म्हणजे काय, पोलाइटनेस, नम्रता. अँड लास्ट वन आहे ह्युमॅनिटी, मानवता. या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलं माझ्याकडे. दॅट इज कन्सर्न फॉर अवर फेलो ह्युमन बिंग्स. आणि त्या सगळ्या सांगितले कन्सर्न अबाउट, म्हणजे आपले जे काही बाकीचे ह्युमन बिंग्स आहेत त्यांच्या रिगार्डिंग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्याकडे होत्या. सो आय लर्न दीज व्हॅल्यूज ड्युरिंग माय आय टी डेज. आणि त्यांनी सांगितलं हे जे काही मूल्य जे आहे ते मला माझे जे काही आय टी डेज जे आहे, आय टीला ज्यावेळेस होतो त्यावेळेस मला हे शिकायला मिळाले. आय ऑल्सो बिकम द फर्म बिलिव्हर इन रॅशनलिझम. ते झालं. आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळेस आय टीला होतो त्यावेळेस ते सांगतात की आय एम बिकम द फर्म बिलिव्हर रॅशनलिझम. रॅशनलिझमचं मी लक्षात ठेवा बुद्धिप्रामाण्यवाद. त्यांनी सांगितलं की माझा बुद्धिप्रामाण्यवादावरती काय होता, विश्वास होता. इक्वॅलिटी फॉर ऑल द कास्ट, क्रीड्स, रेसेस, जेंडर्स अँड रिलिजन्स. त्यांनी सांगितलं की इक्वॅलिटी म्हणजे समानता. कशासाठी सांगितली, ऑल द कास्ट, क्रीड्स, ज्या काही जाती असतील, पंथ असतील, इव्हन रेसेस, वंश असतील, जेंडर्स बायाज असेल, स्त्री पुरुष समानता असेल, इव्हन सांगितलं रिलिजन्स असतील, धर्म असेल, या सगळ्यांसाठी इक्वॅलिटी जे आहे या प्रकारचे विचार जे आहे त्यांनी सांगितलं माझ्या मनामध्ये होते. आय स्टार्टेड ट्रीटिंग नेचर ॲज गॉड. तेव्हापासून ते सांगतात मी सुरुवातीलाच निसर्गालाच काय मानतो, देव मानतो, अँड ह्युमॅनिटी ॲज अ रिलिजन, आणि मानवता हाच माझा काय आहे, धर्म आहे. So I passed from IIT and then joined a non-violent social movement for the tribals with सर्वोदया. मी त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस मग आता IIT मधनं मी पासआउट झालो होतो आणि त्याच्यानंतर जे काही अहिंसेचं जे काही चळवळ जे आहे, अहिंसेच्या चळवळीमध्ये मी सर्वोदयाला जे आहे तिथं सहभागी झालो होतो. पार्टिसिपेटेड अ पीसफुल सत्याग्रह, जो काही सत्याग्रह होता त्याच्यामध्ये सहभागी झालो होतो. वेंट टू जेल फॉर 10 days, 10 दिवसासाठी जेलमध्ये पण गेलो होतो. केम बॅक टू मुंबई, वॉज जॉबलेस फॉर अ वाईल. ज्यावेळेस मुंबईला परत आलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी जॉबलेस होतो, कुठलाही जॉब माझ्याकडे नव्हता. ओके, देन वर्क फॉर दॅट ₹125 मंथ टू सुपरवाइज वर्कर्स ॲट नाईट शिफ्ट इन दॅट मेकॅनिकल वर्कशॉप. त्यांनी सांगितले नंतर एका मेकॅनिकल वर्कशॉपमध्ये ₹125 महिन्यानी मी फक्त काय होतो की जे काही वर्कर्स असतील त्यांच्यावरती देखरेखीसाठी काम पण केलं. चेंज 13 हाऊस इन मुंबई, मुंबईमध्ये 13 घरं जी असतील ती बदलून झाली होती. अँड फायनली सेटल ऑन इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ॲज माय करिअर. आणि लास्ट वन सांगितलं शेवटी माझं जे काही करिअर आहे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीमधलं, त्याच्यामध्ये मी सेटल झालो होतो. आय स्पेंट 32 years in information and technology, out of which I was a chief executive officer or MD or the software head for 23 years for the large global multinational software companies with the thousands of software professionals worldwide and 6 offices in US, 3 in Europe, 1 in Japan and 1 in Australia. मग त्यांनी सांगितलं की एकदा माझ्या जे काही इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी जे काही करिअर होतं त्याचं सेट झाल्यानंतर 32 वर्षाच्या कालावधीमध्ये सांगितलंय तिने साधारणतः त्याच्यापैकी 23 वर्षाचा काळ जो आहे मी चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणून पण काम केलंय, इव्हन MD म्हणून पण काम केलंय. इव्हन सांगितलं की ज्या काही मल्टीनॅशनल कंपनीज असतील त्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये असताना हजारो जे काही इंजिनियर्स असतील जगातले ते माझ्या हाताखाली काय करत होते, काम करत होते. ठीक आहे. सो त्यांनी सांगितलं माझे काय होते बघा, सॉफ्टवेअर कंपनीज वर्ल्ड वाईड. त्यावेळेस माझे ऑफिसेस होते बघा, 6 ऑफिसेस जे होते ते US ला होते, 3 ऑफिसेस युरोपला होते, 1 इन जपान अँड 1 इन ऑस्ट्रेलिया. आय हॅड टू ट्रॅव्हल ऑल ओव्हर द ग्लोब अराउंड 150 टाइम्स फॉर बिझनेस. त्यांनी सांगितलं की साधारणतः बिझनेसच्या संदर्भामध्ये त्यांनी जे आहे 150 वेळा जगाचा प्रवास केलाय. ड्युरिंग दिस पिरियड आय हॅड ऑल्सो रिटन फॉर बुक्स दॅट विथ 500 to 700 pages each on information and technology published by Tata McGraw-Hill and then translated into Chinese for the global distribution. त्यांनी सांगितलं की त्या काळामध्ये मी काही साधारण 4 पुस्तके जी आहे ती 500-700 पानाची लिहिली होती इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीवरती, की जी टाटा मॅग्रो हिल जे आहे त्यांनी काय केली, ती पब्लिश केली. इव्हन तेच पुस्तक जे आहे चायनीजमध्ये पण काय झालं होतं, ट्रान्सलेटेड झालं होतं. आय लर्न अ लॉट ऑफ थिंग्स वेन आय वॉज रनिंग दीज लार्ज कंपनीज. त्यांनी सांगितले एवढ्या मोठ्या कंपनीज ज्यावेळेस मी रन करत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला शिकायला मिळाल्या होत्या. ओके, द फर्स्ट वन वॉज द इम्पॉर्टन्स ऑफ टीमवर्क. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की टीमवर्क किती गरजेचं असतं. सो इन टुडेज वर्ल्ड नथिंग इज पॉसिबल विदाउट टीमवर्क. त्यांनी सांगितलं की आजच्या काळामध्ये टीमवर्क शिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही. इट इज इम्पॉसिबल. ओके,
सो यू कॅनॉट बी सक्सेसफुल इफ यू आर अ लोनर अँड अ इगोइस्टिक पर्सन. ते सांगितले की जर तुम्ही इगोइस्टिक आहात किंवा लोनर आहात, ठीक आहे, स्वतः एकलकोंडे असाल तर तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये सक्सेसफुल जे आहे ती होऊ शकत नाही, त्यांनी सांगितलंय. ओके. Secondly, you need to lead from the front by setting a good example in front of your staff. त्यांनी सांगितलं नेक्स्ट वन लीड करणं, नेतृत्व. दुसरी गोष्ट ते सांगतात की तुमच्या स्टाफ समोर तुम्हाला स्वतःचा आदर्श जे आहे, आदर्श उदाहरण जे आहे ते निर्माण करता आलं पाहिजे, तुम्हाला लीड करता आलं पाहिजे. थर्ड वॉज दॅट यू नीड टू ट्रीट युअर सबऑर्डिनेट्स ऑर अँड युअर कलिग्स ॲज अ फ्रेंड्स. त्याच्यानंतर सांगितलं तुमचे जे काही मित्र असतील किंवा जे काही सहकारी असतील त्यांना तुम्हाला मित्रासारखं हँडल करता आलं पाहिजे, ट्रीट करता आलं पाहिजे. इन माय करिअर आय मेड अ फ्यू मिस्टेक्स. त्यांनी सांगितलं माझ्या करिअरमध्ये मी काही चुकाही केल्या असतील. ओके, बट लर्न अ लॉट ऑफ अबाउट मोटिवेशन, बिंग अ गुड लिस्नर, टार्गेट सेटिंग अँड द आर्ट ऑफ डेलिगेशन विच फॉर्म्स सच ॲज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ टुडेज मॅनेजमेंट. पण त्यांनी सांगितलं बऱ्याच गोष्टी ज्या त्या मला शिकायला मिळाल्या होत्या. त्यांनी सांगितलं बघा दॅट लर्न अबाउट दॅट मोटिवेशन, इन्स्पायरेशन जे असेल त्यातनं शिकलो. इव्हन बिंग गुड लिस्नर झालो, चांगला श्रोता झालो. देन टार्गेट सेटिंग, इव्हन त्याच्यानंतर आर्ट ऑफ डेलिगेशन, प्रतिनिधित्व करण्याची जी काही कला जी आहे ती पण मला शिकायला मिळाली. सो अशा प्रकारे त्यांनी सांगितलं दॅट फॉर्म सच एज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ टुडेज मॅनेजमेंट, की जे सगळ्यात महत्त्वाचे आजच्या मॅनेजमेंटच्या, आजच्या व्यवस्थापनाचे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. ठीक आहे. आफ्टर वर्किंग फॉर ऑल दी सॉफ्टवेअर कंपनीज फॉर सो मेनी इयर्स, त्यांनी सांगितलं की खूप साऱ्या वर्ष जे आहे त्या कंपनीजसाठी काम केल्यानंतर त्यांनी सांगितलं आय वॉन्टेड टू रिटर्न माय फर्स्ट लव्ह दॅट इज टू रीड अँड राईट ऑन द व्हेरियस सब्जेक्ट्स कन्सर्निंग ह्युमन लाईफ्स अँड एक्झिस्टन्स. त्यांनी सांगितलं खूप काम केल्यानंतर, खूप वर्षानंतर मला काय काय व्हायचं होतं, माझं जे काही फर्स्ट लव्ह जे आहे, जी पहिली आवड जी आहे, जे काही माझं पहिलं प्रेम असेल तिथं परत येत होतं. त्यांनी सांगितलं बघा दॅट इज रीड अँड राईट, म्हणजे वाचन करणे आणि लिखाण करणं हे जे काही माझी पहिली आवड जी आहे तर मला परत यायचं होतं. कुठं म्हटलं बघा ऑन व्हेरियस सब्जेक्ट कन्सर्निंग ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स, मानवी असे रिगार्डिंग असणार जे काही सब्जेक्ट असतील त्याच्यावरती मला लिहायचं होतं, वाचायचं होतं आणि म्हणून मला तिथं परत येणं खूप गरजेचं होतं. Therefore I gave up two offers of around 3 crore rupees per annum to become a writer. आणि म्हणून सांगितलं की रायटर होण्यासाठी मी माझ्या दोन ऑफर ज्या आहेत त्या काय केल्या होत्या. आय गेव अप टू ऑफर्स दॅट 3 करोड, मग 3 करोड रुपयाचं पॅकेज असणारे, वार्षिक उत्पन्न असणारे जे काही दोन ऑफर जे आहेत ते मी सोडून दिल्या होत्या. दिस इज हाऊ माय सेकंड इनिंग ॲज अ रायटर इन मराठी बिगॅन. आणि अशा प्रकारे माझी जी काही सेकंड इनिंग ॲज अ रायटर म्हणून जी आहे ती काय झाली होती, सुरू झाली होती. सो आफ्टर दिस, त्यानंतर बघा आय हॅव रिटन अबाउट 34 बुक्स इन मराठी. त्याच्यानंतर साधारण 34 पुस्तकं जी आहेत ती मी मराठीमध्ये लिहिली. मोस्ट ऑफ देम हॅव बिकम द बेस्ट सेलर विथ 10 ऑफ थाउजंड्स ऑफ कॉपीज सोल्ड फॉर इच. साधारणतः एका 10,000 कॉपीज ज्या आहेत त्या काय झाल्या, त्या विकल्या गेल्या होत्या. ओके, हाऊ एव्हर इट इज नॉट द सेल और द मनी दॅट इज इम्पॉर्टंट टू मी ॲज मच ॲज द फॅक्ट दॅट दीज बुक्स हॅव ब्रॉट अबाउट अ व्हेरी गुड चेंज इन द लाईव्स ऑफ द थाउजंड्स ऑफ रीडर. त्यांनी सांगितलं त्यातनं मला किती पैसे मिळाले, ठीक आहे, किती फायदा झाला हे महत्त्वाचं नाही, तर माझी पुस्तकं वाचल्यानंतर जे काही वाचक असतील त्यांच्या मनामध्ये किती चांगले बदल जे आहेत ते घडून आले हे खूप महत्त्वाचं आहे. आफ्टर रिडिंग माय ऑटोबायोग्राफी मुसाफिर अँड अ बुक ऑन सायकोलॉजी मनात हंड्रेड्स हॅव कम आउट ऑफ द डिप्रेशन. त्यांनी सांगितले की माझं जे काही ऑटोबायोग्राफी असेल मुसाफिर, त्याच्यानंतर माझं सायकोलॉजीवरती लिहिले जे काही मनात हे पुस्तक लिहिलं गेलं ते वाचल्यानंतर की हजारो लोक जे आहेत ते काय झालं, डिप्रेशनमधनं बाहेर आले होते. अँड मोर दॅन अ डझन हॅव गिवन द थॉट्स ऑफ कमिटिंग सुसाईड. आणि ज्या लोकांच्या मनामध्ये आत्महत्या करण्यासारखे विचार जे आहेत ते सुसाईड करण्याचे विचार आले होते तेही त्यातनं बाहेर आले होते. अँड डिसाइडेड टू स्टार्ट ऑल अ फ्रेश. आणि त्यांनी सर्वांनी जे आहे परत एकदा नव्याने सुरुवात करायची जे आहे ते ठरवलं होतं. देर आर हंड्रेड्स हू टेल मी दॅट they understood the theory of relativity or Big Bang after the reading my book on science किमयागार. त्यांनी सांगितलं हजारो जे लोक होते त्यांनी किमयागार हे माझं पुस्तक वाचल्यानंतर त्यांना बिग बँग थेरी किंवा रिलेटिव्हिटी थेरी जी आहे ती समजली होती. ओके, माय बुक दॅट बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट हॅज क्रिएटेड ॲटलिस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रेनर्स. त्यांनी सांगितलं की माझं बोर्डरूम जे आहे हे पुस्तक वाचल्यानंतर साधारणतः 20 जे आहे ते उद्योजक जे आहेत ते त्यातनं घडले होते. देन देर आर हंड्रेड्स हू टेल मी दॅट they now can understand economic times or NDTV profit after reading my book on economics. अर्थात ते सांगितले की माझं अर्थात हे पुस्तक वाचल्यानंतर शेकडो लोक जे असतील त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांना जे आहे हू टेल मी दॅट दे हाऊ कॅन अंडरस्टँड, त्यांना जे आहे ते काही साधारणतः जे काही इकॉनॉमिक्स टाइम्स असेल किंवा NDTV जे असेल इथलं जे काही प्रॉफिट जे असेल ते त्यांना कळायला लागलं होतं. मेनी हॅव टर्न टू मॅथमॅटिक्स आफ्टर रिडिंग माय बुक्स ऑन मॅथमॅटिक्स. त्यांनी सांगितले की खूप जण जे मॅथमॅटिशियन जे आहे ते झाले होते माझं मॅथमॅटिक्सवरती जे काही पुस्तक आहे, कुठलं बघा, गणिती, म्हणजे गणिती पुस्तक वाचल्यानंतर. द सेम इज ट्रू अबाउट माय बुक्स ऑन इंडियन म्युझिक, नादवेद, इंग्लिश लिटरेचर, जापुर्जा, पेंटिंग, कॅनव्हास, वेस्टर्न फिल्म्स, लाइमलाइट अँड वेस्टर्न म्युझिक, दॅट सिम्फोनी और बुक्स सच एज जीनियस सिरीज, रक्त और विटामिन्स और अनर्थ.
मग त्यांनी सांगितलं की असे जे काही बाकीचे पुस्तके या बाबतीत हजारो किंवा शेकडो लोकांनी मला त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या की ज्यांनी माझे पुस्तकं लिटरेचरचं असेल, जापूरचं असेल किंवा पेंटिंग कॅनव्हास असेल, वेस्टर्न फिल्मचं लाईम लाईट असेल, ही पुस्तकं वाचल्यानंतर शेकडो लोकांनी त्यांनी मला काय केलं त्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. So it is these reactions of the thousands of readers and the feeling that I am touching the hearts of the thousands. आणि ते सांगितले ह्या सगळ्या त्या शेकडो किंवा हजारो लोकांच्या रिॲक्शन्स होत्या, प्रतिक्रिया होत्या की त्यातनं मला कळलं होतं की मी हजारो लोकांच्या हृदयापर्यंत जाऊन काय झालो होतो, पोहोचलो होतो. इफ नॉट लॅक्स ऑफ माय रीडर्स दॅट कीप्स मी गोईंग. ते सांगितले की मला प्रत्येक लाखो लोकांपर्यंत नाही पोहोचता आलं, पण हजारो लोकांपर्यंत काय झालं होतं, मी पोहोचलो होतो आणि मी ते सांगितलंय अँड दॅट कीप्स मी गोईंग. आणि अजूनही मी लोकांच्या हृदयापर्यंत पुस्तकांथ्रू काय करतो, पोहोचण्याचं काम चालू आहे. वाय आय एम टेलिंग यू माय स्टोरी. ते सांगितले मग मी तुम्हाला माझी गोष्ट नेमकी का सांगतोय. वेन आय लुक बॅक, ते ज्यांनी सांगितले की ज्यावेळेस आता मी पाठीमागं वळून बघतोय, देर आर अ नंबर ऑफ लेसन्स अँड व्हॅल्यूज दॅट आय चेरिश्ड अँड कीप लर्निंग अबाउट इव्हन टुडे. ते सांगितले आजही ज्यावेळेस मी मागं वळून बघतो त्यावेळेस सांगते की मला खूप सारे लेसन्स किंवा खूप सारे धडे जे आहे किंवा खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला शिकायला मिळाल्या आणि अजूनही मी त्या चेरीचं मी लक्षात ठेवा जतन करणे, अजूनही मी त्या काय केलंय जतन करून ठेवलंय आणि अजूनही मी नवीन नवीन गोष्टीविषयी काय करतोय, शिकतोय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी म्हटलं बघा सम ऑफ दिस, त्याच्यापैकी काही गोष्टी की ज्या मी अजूनही जतन केल्या, अजूनही त्या शिकतोय बघा. थर्स्ट फॉर नॉलेज, म्हणजे मला ज्ञानासाठी लागलेली जी काही तहान असेल, म्हणजे ज्ञान मिळवण्याची तहान. क्युरियासिटी, जिज्ञासा. ह्युमॅलिटी, मानवता. ह्युमॅनिटी, नेक्स्ट वन आहे बघा ह्युमॅनिटी, नम्रता असेल. त्याच्यानंतर रॅशनॅलिटी, ओके, म्हणजे जे काही बुद्धी प्रामाण्यवाद. इव्हन इक्वॅलिटी, टीम वर्क, क्वेस्ट फॉर एक्सलन्स. ठीक आहे, म्हणजे एक्सलन्सच्या शोधामध्ये नेव्हर से डाय, कधीच प्रयत्न सोडायचे नाही, नॉट गिव्ह अप. ओके, अँड थिंकिंग अ बिग, आणि नेहमी आपले ध्येय जे आहे ते उच्च ठेवायचे. सो अशा ज्या गोष्टी ज्या आहेत ते मी अजूनही काय करतो, जतन केलेल्या आहे आणि अजूनही या गोष्टीवरती काय करतोय, शिकतोय. ठीक आहे. सो अशा प्रकारे अच्युत गोडबोलेंचं जे काही ऑटोबायोग्राफिकल जो काही लेसन किंवा एक्स्ट्रॅक्ट आपल्याला दिला होता तो आपल्या इथं संपलाय. याचबरोबर जे काही आपला लेसन जे असेल, लेसनचा सिलेबस देखील आपला काय झाला इथं संपलेला आहे. ठीक आहे. सो रिगार्डिंग कुठलाही लेसन किंवा हा लेसन असू द्या, कुठल्याही लेसनच्या संदर्भात जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये खाली विचारू शकता. ठीक आहे. सो थँक्यू सो मच.